7वा अध्याय सुरू ठेवू. मागच्या वेळेस आपण 20व्या श्लोकापर्यंत जवळजवळ आलो होतो. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वम इति समात्मा सुदुर्लभ. त्याची आपण व्याख्या समजून घेतली होती. त्याच्या पुढे सुरुवात झाली ती कामैस्तैस्तर अपहृत ज्ञाना. मी म्हटलं अपहृत म्हणजे अपहरण झालं. विमान इकडे जायचं तर ते अतिरेक्यांनी भलतीकडे नेला. 15व्या अध्यायात पुढे येईल पुरुषोत्तम योग. श्रीकृष्ण स्वतःबद्दल सांगतो कसा तो सर्वोत्कृष्ट सर्वोच्च आहे. देव स्वतःबद्दल बोलतो. अत्यंत म्हणून महत्वाचा अध्याय समजला होता. 15वा अध्याय पाठ करतात सगळीकडे म्हटलं जातं. मृत्यू होते कोणाकडे तर 15वा अध्याय म्हणतात. शुभ पुण्य कर्म असलं तरी 15वा अध्याय म्हणतात. कारण शेवटी असा क्षण आला की देवाने स्वतःबद्दल वर्णन केलं. थोडक्यात हे दोन आहेत, विनाशी आणि अविनाशी. शरीर मन बुद्धी हे सगळं विनाश पावणार आहे. त्यातला जीवात्मा अविनाशी आहे. पण ह्या दोन्हीच्या पलीकडे कोणीतरी आहे अर्जुन. तो मी आहे. प्रसिद्ध पुरुषोत्तम सगळ्यात श्रेष्ठ तिसरा म्हणून मी जीवात्म्याच्याही पलीकडचा परमात्मा, नुसताच आत्मा नाही. हे सगळं वर्णन करणारा 15वा अध्यायात ते सांगायच्या आधी तो म्हणतो मनःषष्ठानि इंद्रियाणि कर्षति. मम एव अंशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि कर्षति. मन आकर्षित होऊन वळवलं जातं, हायजॅक होता. अतिरेकी जसे येऊन इकडे तिकडे तसं इथे म्हटलं कामैस्तैस्तै अपहृत ज्ञान. हे सगळं असून सांगून माहीत असून मनातल्या कामना म्हणजे इच्छा दुरिच्छा, सदिच्छेचं नाव जरी गोड रूपाने जरी असल्या, कडू गोळीला जसं वरून साखर लावतात, लहान बाळाला औषध देताना साखर मिसळून देतात, गोड लागेल तर घेईल, तसं आत त्याला माहित नाही पण आत सगळं कडू आहे. हे औषध नाही आहे, हे तो विष आहे. घेतलं नाही जाणार म्हणून मायाचा आयडिया अशी की इच्छेची गोडी त्याला लावून दिली, साखरेचा लेप. कामना मनात जागृत झाली, असं व्हावं तसं व्हावं, यांनी हे करावं त्यांनी ते करावं, आणि मग झालं पटकन अपहरण होऊन गेलं मनाचं. जिथे देवाच्या चरणी लागत होतं, नावात मन लागत होतं, ध्यान लागत होतं, मध्येच कामना आली आणि अपहरण करून मन चाललं गेलं तिकडे. मन गेलं तर मनासोबत त्याचे सगळे घोडे गेले, इंद्रिय गेले. डोळ्यांनी मग भलतच पाहायला लागलो, कानाने दुसरंच काही ऐकायला लागलो, तोंडाने नको ते बोललो, जे नको खायला ते खाल्लं. आता त्रास होत आहे, शरीराला त्रास, मनात वेगळे विचार, तामसिक आहार, राजसिक आहार. सात्विक आहार सुटून गेला, साधा वरण साधा भात राहून गेला. आता लोणचं, खूप दही, खूप मसाले, खूप गरम, खूप तिखट, हे सगळं पुढे वर्णन येईल. भगवद्गीते जादूची पेटी एवढ्याच ह्याच्यात याचंही वर्णन येईल पुढे 17व्या अध्यायात, की अन्न कोणतं सात्विक, कोणतं राजसिक, कोणतं तामसिक. खूप शिळ तामसिक, ते सात्विक. मग मन जेव्हा आकर्षित होऊन गेलं कामनेकडे, दुर्लक्ष झालं या बाकीच्या सगळ्या सात्विक व्यवहाराकडे. भलतच काही बघितल्या गेलं, बोलल्या गेलं, ऐकल्या गेलं, कुठल्या कुठे मन अपहरण झाला. इथे म्हटलंय कामैस्तैस्तैर अपहृत ज्ञान. त्या कामनांनी आपल्या दिशेने खिचातानी केली. तैस म्हणजे त्या ही कामना आली मन तिकडे गेलं, मनात ही कामना आली तिकडे गेलं. देवास रात्र हेच चाललं. ये रे मध्यम मागुले पुनश्च हरिओम. बॅक टू स्क्वेअर वन. जिथून सुरुवात तिथे पुन्हा घसरगुंडी, सापसिडी. वर चढलं पुन्हा घसरलं, वर चढलं पुन्हा घसरलं. कामैस्तैस्तैर अपहृत ज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवता. कुणाचं असं होतं स्पष्ट सांगतोय.
ज्यांचा विश्वास असेल त्यांच्यासाठी सांगतोय. लाऊडस्पीकर घेऊन नाही सांगितला. 18 औक्षणी सेनेला सगळ्यांना नाही सांगितलं. 5 पांडवांनाही नाही सांगितलं, द्रौपदीलाही नाही सांगितलं. स्वतःचा भाचा अभिमन्यू लहानाचा मोठा केलेला त्यालाही नाही सांगितलं. एकाला सांगितलं फक्त, ते येऊन जाऊन सतत नाही सांगितलं. पायावर पडलाय, डोकं ठेवून मस्तक टेकून, कृतांजलीर भाषितम शिष्यस्तेहम शाधिमान त्वाम प्रपन्नम. प्लीज तुम्हाला सांग, रडतोय, प्रार्थना करतोय, काय करू मी, कसं विचार करू. गदगद होऊन, जीवलग मित्र आहे. शेवटी नाईलाजानी सांगतोय. मोलाची गोष्ट आहे की अरे हे कुठल्या कुठल्या देवतांचं पूजन करत राहतात, म्हणून मग आयुष्यभर रडतात, रडा लागते, कारण कामना निर्माण होतात. काही हरवलं तर याच्याकडे गेलं, काही हवं असेल तर त्याच्याकडे गेलं. शनिवार असेल तर इथे ते तेल वाहला, इथे शेंदूर लावला, इथे मोदक लावले, इथे हे फोडणार फोडला, इथे गाठ्या वाहल्या, इथे गुलाल बुक्का. जे हरकत काही नाही, पुढे सांगेल तो ठीक आहे, चांगला आहे. ते सगळे शेवटी माझ्या आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम. आकाशातून पडले सगळे थेंब थेंब शेवटी समुद्रापर्यंत पोहोचतात. सुभाषितात आहे, एकूण एक थेंब कसा चमत्कार आकाशातून खाली जो पडतो, कुठेही पडो, पृथ्वीवर वाळवंटातही पडो, शेवटी समुद्रापर्यंत पोहोचतो. तसंच सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. कुठेही नमस्कार करा, काही हरकत नाही, पोहोचतोय केशवापर्यंतच. हे गीतेतलं नाही सुभाषित, पण इथे या देहातही तो म्हणतो पुढच्याच 1-2 श्लोकात की अरे त्यांना माहित नाही, त्यांना कळत नाही कुठून की कसं कोणतं नवस फेडला गेला. शेवटी ते माझ्यापर्यंत अर्जी पोहोचली त्यांची, त्या देवतांनी माझ्यापर्यंत अर्जी आणली. हे माझ्या बोलण्याचे समजून सांगण्यासाठी म्हणतोय. कोणी कोणापर्यंत अर्जी वगैरे नाही नेत नसेल असं मला वाटतं, पण समजण्यासाठी व्यवहाराने आपण जसे आपलं हे लावतो की अरे हे आमच्या ओळखीचे आहे, मग त्यांच्या ओळखीचा तो आहे, त्यांच्या ओळखीचा तो आहे, असं करत करत प्रधानमंत्रीपर्यंत पोहोचून गेला. शिफारस तर मग झाला, ठीक आहे, रस्ता ठीक करा, पूल बांधा, जे काय होऊन गेलं ऑर्डर बजेटमध्ये. तसं तर म्हणजे डायरेक्ट ते येऊ शकतो. देव म्हणतो, हा श्रीकृष्ण म्हणतो ते सगळ्यांसाठी मी आहे उपलब्ध. डायरेक्ट माझ्या पण देऊ शकतात, पुष्कळ एफिशियंट होऊ शकतं, पुष्कळ वेळ वाचू शकतो, पुष्कळ त्रास कमी होऊ शकतात. इतके झटके खात खात कोणी नाकारलं, कोणी होकारलं, कोणी अजून तपस्या करा म्हणलं, कोणी काही मिशन डायरेक्ट येऊ शकतं माझ्यापर्यंत. नाही आलं तरी हरकत नाही म्हणतो, कारण शेवटी उदार सर्व एव येते. मागच्या सत्रात आपण ऐकलं की शेवटी येतात तर माझ्यापर्यंत आहेत ना, मला ठीक आहे. जसं आपल्या मुलं आपलं नाही ऐकत, आपण म्हणतो दुसऱ्याकडून मित्राला फोन करून, अरे तू याला असं सांगतो का प्लीज, आणि मग त्याच्या मित्राला म्हणून, नाही तर कुठला तरी टीव्ही शो सिरियल दाखवून, नाही तर हे पुस्तक वाच, खूप चांगलं पुस्तक आहे, वाचून बघ. हे सगळ्या गोष्टी त्याचे जे आपण सांगू शकतो आई वडील रूपाने, पण ऐकत नाही. पण दुसऱ्यांनी सांगितलेलं ऐकतात. तसा कृष्ण करतो. हे घे तू, इथे जा, हे नवस बोल, नाही तर तिथे जाणार, तसं कर तसं कर, सगळं आहे, सोर्स तोच आहे. सर्व कारण कृष्णं वंदे गुणातीतम गोविंदम एकाक्षरम अव्यक्तम व्ययम व्यक्तम सर्व कारणम. शेवटी तिथून सोर्स तोच आहे. एवढी मोठी गंगा निघाली गंगोत्रीहूनच आहे. एकच 10 ठिकाण सोर्स नाही, मग येऊन मिळतात ती गोष्ट वेगळी आहे सगळं. तसा इतका प्रकाश, अमेरिकेतला प्रकाश, भारतातला प्रकाश, अजून कुठला आफ्रिकेतला प्रकाश, गुहेत पडलेला सगळं एका त्या सूर्यापासूनच येतो आहे. तसा तो म्हणतो, पण हे अपहरण इकडे डिटेलमध्ये डीपमध्ये लक्ष नाही देत की कुठून येत आहे, कोणाकडून मिळत आहे. म्हणून तो श्लोक होता, कामस्तैस्तैर अपहृत ज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवताः तम तम नियमम आस्थाय प्रकृत्या नियता स्वया. पण मला त्याच्यात ईर्ष्या नाही आहे. माझ्या मुलांनी माझ्या मुलीचे गुणगान गायले. समजा लोकांना सांगितलं फोनवरून की मला माझ्या ताईने खूप मदत केली, तिच्या वरून माझ्या सगळं लक्षात आलं, तर मला ईर्ष्या होईल? शक्य आहे का ते? अरे आपल्या मुलीबद्दल
जास्ती बडाया करून मला माझ्याबद्दल म्हणाला ना, नाही तो मुलगा आणि ती मुलगी दोन्ही माझे आहेत, दोन्ही माझे लाडके आहेत. आनंद आहे मला अजून माझी इच्छा तसं व्हावं, अजून जास्ती व्हावं. हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. तसं तो म्हणतो की ठीक आहे, मी तिथे तिथे आस्था त्यांची पक्की करतो की हो 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 बरोबर आहे, या बाबांच्या आणि विभूतीने सगळं तुझं ठीक झालं. बस बाबा इथे डोकं टेकून राह, इथे जात जा तू, शिगावला जात जा, शिर्डीला जात जा सगळे. कारण ते खरोखर वास्तविक संत होऊन गेले, खरोखर 100% वास्तविक त्यांच्यामध्ये सिद्धी आहे, होती आणि राहील. त्यांनी तिथे तीच साधना करून तेच सिद्धी प्राप्त केली आणि महापुरुष झाले की स्वतःजवळ नाही ठेवली सिद्धी. स्वतः असे फकीर अवलिया राहून राहिले, काहीच स्वतःची चिंता नाही. एक धोतर घेऊन त्याचे 2 तुकडे करून, एक वर आणि एक खाली, जन्मभर त्याच्यात निघून गेलेले. आणि आहेत महाराज स्वतः सगळ्यांची कामं पूर्ण करून राहिले. कारण ते मम साधर में मागता झाले. श्रीकृष्ण 14व्या अध्यायात सांगतो, दुसऱ्या श्लोकात इदम ज्ञानम उपाश्रित्य मम साधर्म मागता. हे माझं ज्ञान नीट समजून घेऊन, माझं स्वरूप समजून घेऊन माझ्यासारखे होऊन गेले. जसं मी तसा तो, जे मी करू शकतो ते करू शकतात. मग आणि आहे आपल्या, आपण ऐकून आहे, पोथ्या वाचतो, अर्थ्या करतो त्यांच्या, पण सोर्स, ओरिजिन, मूळ, उगमस्थान तो इथे सिक्रेट सांगतो आहे. तम तम नियम आस्थाय प्रकृत्या नियता स्वया. मी तिथे ठीक रोवून ठेवतो, ठीक आहे बस तिथे राहा तुम्ही, तिथूनही तुमचं भलंच होईल, वाईट नाही होणार. असं करत करत कुठला तरी जन्म येईल, बहुनाम जन्मनाम अंते, च्या आधी झाला. हे तुमच्याबद्दल म्हणतोय, अनेक जन्म, माझ्या स्वतःबद्दलही म्हणतोय, अनेक जन्मानंतर प्रपद्यते, शेवटी माथा टेकतो, मस्तक टेकते कुठे, वासुदेव सर्वम इति. एंड ऑफ स्टोरी, बात खतम, खेळ खतम म्हणतात. वासुदेव सर्व तोच आहे बाबा, सगळ्या बाबांमध्ये, सगळ्या संतांमध्ये, सगळ्या मातांमध्ये तोच आहे. हे शेवटी कळतं त्यांना, येत 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 कळत. पण इट्स ओके ना, ठीक आहे ना, कळो न कळो, वाईट तर नाही करत आहे, चांगलंच तर करतात आहे, चांगल्या ठिकाणी जातात आहे, बरोबर ठिकाणी डोकं टेकवतात आहे. सर्वोच्च आणि शेवटच्या टोकाचा असो नसो, पण आहे तर बरोबर ना. म्हणून आस्था जी आहे, इथे त्यांनी जो शब्द वापरला, तम तम नियम आस्थाय प्रकृती, आणि नॅचरल त्यांच्यासाठी सहज जे आहे ते तो मार्ग. प्राकृतिक म्हणजे काय, सहज आहे त्यांच्यासाठी, आपोआप त्यांचं मन तिथे जाते आहे. चांगलं आहे, मी त्यांना डिस्ट्रॅक्ट नाही करत, की जेवढं सहज प्रवास होईल तेवढं सुलभ होईल. जे सहज आहे ते सुलभ आहे. तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. याच्यानंतरचा 8वा अध्याय येईल, अक्षर ब्रह्मयोग, त्यात 14वा श्लोक श्रीकृष्ण आता जो म्हटलं, जे माझं अनन्य चेतात सततम यो माम स्मरति नित्यशः तस्य अहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योग. मी सुलभ होतो, सहज होऊन जातो. सहजम कर्म तु कौंतेय सदोषमपि न त्यजेत. कर्माबद्दलही म्हटलं आणि स्वतःच्या प्राप्तीबद्दल सहज आहे, सुलभ आहे. आपल्याला तर किती कठीण वाटतंय, पण होईल, होतं या मार्गाने जाऊन. त्या सुलभसाठी 8व्या अध्यायात अनन्य चेता सततम. आपली चेतना सतत सतत जो वापस आणतो, पळून गेलं, अपहरण झालं, पुन्हा आणलं. अरे नाही, मला कृष्णाबद्दल विचार करायचा आहे, कृष्णाबद्दल वाचायचं आहे, कृष्णाबद्दल पाहायचं आहे, कृष्णाबद्दल गायचं आहे, कृष्णाबद्दल ध्यान करायचं आहे, कृष्णाची गीता वाचायची आहे. कृष्ण 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 ज्याच्या जीवनात होईल. अनन्य चेता सततम यो माम, म्हणजे जो माझा, स्मरते नित्यशः, शेवटी स्मरण. सगळ्या धर्मांमध्ये, सिख धर्मात स्मरणाचं किती महत्व आहे. सिमर 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 सिमर, बस आठवण ठेव, आठवण ठेव, विचार कर, विचार कर. कारण मुख्य आत आहे तर तिथून ते यो माम स्मरति नित्यशः. अशी जी सवय करेल तिच्यासाठी काय म्हटलं देवानी,
तस्य अहम, तिच्यासाठी मी काय सुलभ, पार्थ अर्जुना मी सुलभ होऊन जातो. नित्ययुक्तस्य योगिनः, अशा योगिनीसाठी मी प्राप्त होऊन जातो. तर सुलभ सहज आहे, पण तिथपर्यंत पोहोचायचं जिथे सध्या सहज जिथे मन लागलं आहे, ज्या अवतारामध्ये, ज्या स्वरूपामध्ये, ज्या नावामध्ये, ज्या चमत्कारामध्ये. ठीक आहे, चमत्काराला तर नमस्कार करतात आहे, पण कुठे तर नमस्काराची सुरुवात झाली, माथा झुकला तर अहंकाराला कुठेतरी कॅप झाकणचा लागला की अजून नाही वाढत जाणार. विंध्याचल पर्वताची गोष्ट आहे, ते गुरुचरित्राच्या पोथीत अगस्ती मुनींचा शिष्य, छान दक्षिण भागात सुंदर रम्य पर्वत, मोठा पहाड चांगला. कोणीतरी येऊन म्हटलं त्याला, थिंक मला वाटतं नारद मुनींचीच गोष्ट आहे की अरे तू आहे खूपच चांगलं आहे सगळं, पण सुमेरू सारखं नाही आहे तुझं यार, सुमेरू तू खूपच मोठा आहे. त्याचं कारण होतं, नारद मुनींच्या सगळ्याच कारस्थानामध्ये कारण असतं इतरांचं भलं, की सगळीकडे मिळावं. दक्षिणेकडे सूर्यप्रकाश, पाऊस, रेन, शॅडो ज्याला म्हणतात, इकडे आता वैज्ञानिक आहे, सायंटिफिक आहे, नीट सगळीकडे विस्तार व्हावा या कारणासाठी. म्हणजे ते सुमेरू जास्ती मोठा आहे, पण एकच फक्त कमी आहे त्याच्यामध्ये, तितका मोठा नाही. मी पाहून आला सुमेरू पर्वत, ती छाती फुलली, अरे मी नाही वाढू शकत, मी होऊ शकतो ना, माझ्यात आहेत दम, अजून मी ताजा तवान आहे, यंग आहे. वाढायला लागला विंध्याचल पर्वत. अगस्त्य मुनींचा शिष्य होता पहिले, पर्वत रूपाने दीक्षा त्यांच्याकडून घेतलेली. मी पूर्वीच्या काळी होत असावं असं. गोवर्धन पर्वताची पूजा करतो आपण, कृष्ण रूपाने गोवर्धन आहे. ते भागवत पुराणात कथा आहे, कसं आहे गोवर्धन जो आहे. आता गोवर्धन पूजा येईल ना, आता भोजन ते सगळं, ते अन्नकूट दिवाळीचं लावतात, ते गोवर्धन पूजा आहे. अन्नाचा पहाड बनवतात गोवर्धन. त्याची खूप सुंदर कथा आहे, भागवतामध्ये ऐकली पाहिली असेल. इंद्राची पूजा सोडा म्हटलं कृष्णाने. मी एक दोन गोष्टी सांगतो, पुन्हा परत होतो गीतेकडे. इंद्रपूजा तू तर असा बनवून बसला वर, अत्याचारी सारखा वागतोय, सतत रमलेला आहे, बस जो पूजा करेल तिथेच पाऊस पाडेल वगैरे. इंद्राची पूजा बंद करा. आता आपलं 12 वर्षाचा पोर सांगून राहिला वडिलांना आणि सगळ्यांना, त्या आपल्यासाठी तर आपल्या गायी बकऱ्या सगळ्या चरवणारा हा गोवर्धन सगळं आपल्याला देतात. त्याच्यावर पाणी साचतंय, तिथे सुंदर सगळं आपलं जीवन निर्वाह. भटक्या जाती जमातीतले असलेले शेळ्या मेंढ्या हाकणारे, त्याचं महत्व, त्याची पूजा करायला. मग ते गोवर्धनाची पूजा करायला लागली, इंद्रपूजा सोडून. मग जो 7 दिवस प्रलयाच्या धारांचा वर्षाव झाला, इंद्र क्रोधित होऊन, मग त्यावेळी त्यांनी जो करंगळीवर उचलला गोवर्धन पर्वत, तर त्याची गिनतीच काय, इंद्र फिंद्र, कुठला इंद्र अश्विंद्र. आणि बस 7 दिवस जीत संपून गेलं पाणी. टाकर रिकाम, नळ संपले, नळ नाही आला आता, बंद सगळीकडचं मॉइश्चर आकर्षित करून. शेवटी मग तो येऊन त्याच्या पाया पडला. त्यावेळी बृहस्पतीने, त्याच्या गुरूंनी त्याला सांगितलेला, कधी कधी मी जो श्लोक म्हणतो भगवद्गीतेतला नाही येतो, अक्षरं परमं ब्रह्म ज्योतिरूपं सनातनं गुणातीतं निराकारं स्वेच्छामयम् अनन्तकम्. ईश्वरः परमः कृष्णः सच्चिदानन्दविग्रहः अनादिरादिर्गोविन्दः सर्वकारणकारणम् गोविन्दम् आदिपुरुषं तमहं भजामि. गोविन्दम् आदिपुरुषं तमहं भजामि. गोविन्दम् आदिपुरुषं तमहं भजामि. गोविन्दम्
आदिपुरुषं तमहं भजामि. बृहस्पतींनी कान पिळले इंद्राचे. मूर्खा, इथे तू जिंकणार नाही कधी, तो समजत नाही कोणाशी तू लोहा घेतलाय. म्हणायचं असलं तर म्हणाल मी, तर तेवढा तर निदान एक बृहस्पतीचा तो श्लोक होता. त्याच्यानंतर कृष्णं वंदे गुणातीतं ब्रह्माने म्हटलेला श्लोक होता. आणि मग तो ब्रह्मसंहितेतला गोविंदम आदिपुरुषम तम अहम भजामी. अरे बाबा, हा मुख्य पुरुष आहे, हा मेन मॅन आहे. आदि पुरुष तम अहम, त्याला मी भजामी. बस आता मी बाकी सगळं सोडून त्याचं भजन करतो. ते ब्रह्मच होतं. बृहस्पतीने इंद्राचे कान धरून काय म्हटलं, सोड गध्या, ते माथा टेक आता. तिथे पंचायत होऊन तिची इथे जर असेल तर पॅरालाइज होऊन गेला इंद्र शेवटी. लढून दोन्ही हात पॅरालाइज होऊन आले. मग आपल्या गुरुचं स्मरण करायला लागला. काही काय झालं, हा आहे कोण, मला वाचवा. वज्र घेऊन फेकायला गेलं तर तो हात पॅरालाइज झाला. दुसरं शस्त्र काढलं, दोन्ही बस, जर आपण हँड्स अप म्हणतो, सुटले त्याचे. हँड्स अप तिथपासून सुरू झाली प्रथा कदाचित. इथेच अटकले दोन्ही हात पॅरालाइज. मग काही करायला खाली याला खाली नाही, रिकाम नाही. आणि आपलं मस्त करंगेवर एका हाताने बासरी वाजून आली, एका हाताने करंगेवर गोवर्धन, आणि दमादम सुरू आहे. मस्त मजा, काही चिंता नाही, निश्चिंत नारायण सगळ्यांसाठी, गोपांसाठी. गोप त्याचे मित्र म्हणाले, अरे तू थकून गेला असशील बाबा, हे घे आमच्या जो काड्या आहे, आम्ही सगळ्या गोपांनी आपल्या काड्या लावल्या, थोड्या वेळा तू ब्रेक घे. नाही ठीक आहे, नाही घे ब्रेक घे थोडी. ठीक आहे म्हणतो. थोडस करंगळीचं नख खाली केल्यावर पूर्ण पहाड खाली यायला लागला. तर म्हणलं, अरे नाही ठेव पुन्हा. तर शेवटी इंद्राने प्रार्थना केल्यावर त्याचे गुरु बृहस्पती म्हणतात, अक्षरं परमं ब्रह्म. तो श्लोकचा होता. गोविंदम एकाक्षरम. तर जसं गोवर्धन, त्याच्यानंतर मग सगळ्यांनी ती गोवर्धन पूजा केली. अजून त्याचं म्हणजे लक्षात आलं गोवर्धन गोविंद मध्येच आहे. तसाच हा पहाड इकडे विंध्याचल वाढायला लागला, की मी सुमेरी सारखा वाढतो. त्याच्यापेक्षा मोठा होऊन दाखवतो. खरंच वाढायला लागला. इतका वाढायला लागला की सूर्याचा प्रकाश तिकडे अडून जाईल. त्याची या बाजूला प्रकाशच नाही, अंधारच अंधार. बस सगळा प्रकाश दक्षिणेकडे उत्तरेकडे प्रकाश यायला चालू नाही. पण तो इतका पृथ्वीवरून त्याचा आकार असा. मग मात्र पंचायत व्हायला लागली. तेव्हा मग सगळ्यांनी म्हटलं, आता काय आयडिया करायची. तर म्हणे त्याचे गुरु जे आहे काशीमध्ये येथे अगस्त्य ऋषी, त्यांना दक्षिणेकडे पाठवा, तेच त्याचा इलाज करतील. शेवटी गुरुजवळ यावं लागलं त्याला, इंद्राला जसं बृहस्पतीजवळ यावं लागलं. ते गेले अगस्त्य ऋषी मग दक्षिणेकडे. तर विंध्याचल विनम्रत होता, साधक होता. गुरु आले पण वाकला खाली, पहाड वाकला, मस्तक टेकाला. इथं आपण उभं राहतो एवढा 6 फुटाचा, आणि वाकते जे नमस्काराला खाली पूर्ण जेव्हा जमिनीवर पडतो तेव्हा किती होऊन जातो, 1 दशांशही नसेल. अगस्तीने म्हटलं, आता असाच राहायचं, उठू नको इथून, मी येस. तर पुन्हा अगस्ती दक्षिणेकडे कदाचित गेलेच नसतील. मग ठीक आहे, गुरुची आज्ञा मानावं लागेल म्हणून तो पहाड पसरलेला दिसतो. आता सप्तगिरी, व्यंकटेश, बालाजी, तिरुपती, 7 ठिकाणी. साष्टांग नमस्कार करतो ना आपण, अष्ट अंग. साष्टांग म्हणजे 8 अंग टेकून जो नमस्कार करायचा. मग डोकं टेकलाय, नाक टेकलाय, खांदे टेकलाय, हात टेकलाय, पोट टेकलाय, गुडघे टेकले आणि पावलं टेकले. जसे 8 ठिकाणी जमिनीवर स्पर्श असलेला तो अष्टांग नमस्कार, अष्ट विथ 8 साष्टांग नमस्कार. तसा तो 7 सप्तगिरी जो आहे तो पर्वत, तिथे त्याची विनम्रता आणि त्याची उदारता, त्याची गुरुभक्ती पाहून
तिथे श्रीनिवास पदचिन्ह आहे. बालाजीच्या तिरुपती बालाजीपासून थोडस 1 मैल वर गेल्यावर दिसतं तिथे, जिथे आहे हो ते सर्वोच्च पॉइंट राहतो. अवतरित झाले श्रीनिवास भगवान. श्रीनिवास श्री गोविंदा व्यंकटेश्वरा गोविंदा भक्तवत्सला गोविंदा भागवता प्रिय गोविंदा नित्य निर्मल तू गोविंदा नीलमेघ श्याम गोविंदा पुराण पुरुष गोविंदा पुंडरीकाक्षा गोविंदा गोविंदा हरि गोविंदा गोकुल नंदन गोविंदा व्यंकटेश्वरा गोविंदा. तर तिथून जे त्याचं श्रीनिवास, जसं कोणता बलिराजा, त्याची आता दिवाळीतच येते त्याची पण भाऊबीजेची कथा जी येईल बलिराजाची. आज गोष्टी करू. तर तसं बलिराजासाठीच्या मस्तकावर जसं डोकं ठेवलं वामनाने, की 3रं पाऊल कुठे ठेवू, खूप गर्विष्ठ झाला काय, अरे काय 3 पावलं मागतो, बालिश आहेस तू बालक ब्राह्मण, एवढं मागायचं. माझ्यासारख्या उदार राजा सर्व सम्राटाकडे 3 पाऊल जाऊन मागतात. लहान आहे, तुझी बुद्धी लहान आहे, घे ठीक आहे 3 पावलं घे. मग वामनचा विराट झाला. 1 पावलाने पूर्ण पृथ्वीचं राज्य, त्यात 2ऱ्या पावलाने बाकी सगळं स्वर्गातलं राज्य. 3रं पाऊल कुठे ठेवू राजा, उदार आहेस तू, वचन दिलं आहेस, अंतरिक्षात आहे का तुझ्या राज्यात तुझं असं काही राहिलं का जे तुम्हाला 3ऱ्या पावलाने देशील. 2 पावलातच काम संपवून टाकलं, कुठे ठेवू. आणि तो बुद्धिमान भक्त, हो एक गोष्ट आहे, माझी भ्रष्ट बुद्धी, हे मूर्ख माझं खोपडी डोकं ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं, अशा अहंकाराने, ती तर माझीच आहे ना. कचरा कुंडी जी आहे, कचरा पेटी माझ्या डोक्यावर छापडा ठेवलेला, ती माझीच आहे. बस असं कर देवा, आता 3रं पाऊल तुझं माझ्या खोपड्यावर ठेव, तर डोकं ठिकाणार येईल. हे अजून सध्या माझं आहे, माझं होते अहंकाराने. तर ठेवलं 3रं पाव, ईश्वराचे चरण लागले, त्याची चरण धुली मिळाली. तर मग काय राहिलं, परम भक्त वैष्णवांमध्ये मानल्या गेलेला बलिराजा, परम वैष्णवांमध्ये मानल्या गेलेला. परम वैष्णव, सर्वोच्च वैष्णव शिवशंभोला म्हणला भागवतात. शंकर सारखा दुसरा भक्त नाही. पण हा त्या वैष्णवांमध्ये, उच्च कोटीच्या वैष्णवांमध्ये गिनला गेलेला हा गर्विष्ठ दुष्ट राजा बली, दैत्य बली. तर त्याला मग वचन दिलं की घे, तुला मी रसातलातलं राज्य देतो, पाताळातलं राज्य देतो, तिथे धसून राहता खाली, जमिनीच्या खालचं जे वैभव आहे ते सगळं तुझं. पण म्हणजे रक्षा करायला मग ते तर सगळं रक्षा करायला मी स्वतःच राहील तुझ्यावरती. वामन कथा आहे की त्याच्या राजाची रक्षा वामन करत होते. वर्ष निघून गेले, इकडे लक्ष्मी वाट पाहून राहिली की केव्हा जातो, आता येतो म्हणे, कुठे हे कटिंग करून येतो म्हणे. निघाले तर कुठे घुमत बसले माहिती नाही. कोथिंबीर आणायला पाठवलं तर कुठे अनुभव असेल स्त्रियांना, कुठे भटकत बसला माहिती नाही. तर होम डिपोतून येतो म्हणे आता हे घेऊन येतो, 1 घंटा झाला अजून यायला खाली नाही. आता येतो म्हणे, एक छोटस काम आहे भक्ताचं, काहीतरी उद्धार करायचा. ना अजून किती वर्ष होऊन गेले, संवत्सर होऊन गेले, 100 वर्ष झाले, आला नाही वापस. पाहायला नाही, काय पाहत तर माहिती काढली तर म्हणे तो सेवक बनून बसला, आता नाही येतो. वचन दिला त्यांनी. कोणाला वचन दिला, काय कशाचं काय झालं, तर कसा भोळा माझा भोळा बाबडा. म्हणजे बलिराजाला वचन दिलं की तुझ्या राज्याची मी रक्षा करतो, ते पहारेकरी बनून पूर्ण चौकीदारीच करून आले. वामन भगवान छोटासा चौकीदार, बुटका जादूगार. आता कसं करा, ते वचन दिला येऊ नाही शकत. म्हणून मग ही लक्ष्मी गेली बलिराजा कडे. बली त्या ओळख तर होतीच, लक्ष्मी पहिलेची लक्ष्मीची त्याला लालसा तर होतीच वैभवाची. लक्ष्मी पूजन झालं. मग काय मी कशाने अर्चना करू, काय देऊ.
मी बहीण या भावनेने आली आहे, भाऊ तू माझा, अहो भाग्य माझा, लक्ष्मीसारखी बहीण मिळाली. मग आता भाऊबीजेला काहीतरी द्यायला हवं. भावानी बहिणीला देतो काही, काय देऊ मी तुझे मनात जसे तेच आपल्या मनाने नको द्यायला. भाऊ तोच आपला हट्ट करून आपल्या जिद्दीने काहीतरी 50 रुपये 100 रुपये नाही तर कापड नाही तर काहीतरी घड्याळ दिलं, नाही तर हा हे आवडेल तुम्हाला. कोणालाही गिफ्ट देताना आपल्या शास्त्रामध्ये आहे, आपल्या इच्छेने नको द्यायला. त्यांनी अहंकाराचं पोषण होतं. खूप मोठं काहीतरी, खूप भडक काहीतरी दिलं, खूप मोठं ब्रँडचं काहीतरी दिलं, खूप पैसा खर्च केला. आपल्या खोपडीत जेवढं समजलं हे आपल्याला माहिती नाही त्यांना काय आवडेल, त्यांना त्यांच्याबद्दल चांगलं कशाने वाटेल, स्वतःबद्दल असं गिफ्ट द्यावी, असं प्रेझेंट मोमेंटमध्ये त्यांना मदत होईल. अजून लालसा उत्पन्न होईल फ्युचरची, अजून पास्टची आठवणी येतील नाही, प्रेझेंट राहा, ज्यांनी मदत होईल आता या क्षणी येण्यासाठी. तर तो सुसंस्कृत होता बलिराजा. आपल्या मनाने आपलं पाताळाला सगळं घेऊन जा, हे तू एवढं धनवैभव घे, नाही, ती तर देणारी होती. तिला काय गिफ्ट देऊ शकत, तुझी बहीण मानून आली आहेस, भाऊ म्हणते मला, तर तुझ्या मनात काय इच्छा तेच देतो मी गिफ्ट, तू सांग बहिणी. मला तो फक्त तुझा चौकीदार देऊन दे, मला वैकुंठात चौकी करायला नेते, त्याला जरा लावते कामाला, तिथे माझ्या वैकुंठातली चौकीदार बनवते त्याला बॉस. तर मग ऑफकोर्स त्याला माहित लक्षात आलं, तिथून सुट्टी झाली वामनराजाची. भाऊबीज आता जी आहे, भाऊबीजेचा बलिप्रतिपदा त्याच्या आधीची, हे सगळे दिवाळीचेच आहेत दिवस. तर तो वाकला विंध्याचल, तर तसा राहिला. जसं बलिराजाचा उद्धार केला, विनम्र झाला जेव्हा अहंकार सोडून चरणावर मस्तक ठेवून, तसा सुमेरू स्पर्धा करणारा विंध्याचल पर्वत जेव्हा विनम्र होऊन गुरुच्या चरणी तसाच्या तसा राहिला, अजूनही तेवढा जायला. तर त्याच्यावरही कृपा झाली, श्रीनिवास अवतरित झाला. अजूनही तिरुपती बालाजी रूपाने पूजित आहे तो वैकुंठवासी नारायण. तर आता इथे माझ्या डोक्यातून सुटले, हे कुठे याचा संबंध काय होता इथे, पण ठीक है. उन भोगों की कामना द्वारा जिनका ज्ञान हरा जा चुका है, वे लोग अपने स्वभाव से प्रेरित होकर उस नियम को धारण करके अन्य अन्य देवताओं को भजते हैं, अर्थात पूजते हैं. निराळ्या देवांची पूजा करतात, या देवीची, या देवाची, या महाराजांची, या बाबांची, या त्या साधकांची. पण तो तिथे सहज आहे म्हणून शक्य आहे, जे सहज आहे ते शक्य आहे म्हणून ती आस्था तिथेच टिकवून ठेवते, तिथेच राहा म्हणून. तेव्हा एक छोटीशी पोट गोष्ट सांगायची राहिली, त्या वामनाने माहित असेलच, आठवण करून देतो. तर वामनाने पृथ्वीवर बलिराजाचं सगळं साम्राज्य एका पायाने घेतलं, दुसऱ्या पायाने स्वर्गलोक घेतलं, आणि तिसरा पाय टाकून पाहून राहिला की आता याचं राज्य कुठे आहे, अंतरिक्षात 14 भेवून अजून कुठे नाही. शेवटी खाली येणार तितक्यात त्याचं जे शोध, तिसरं पाऊल विष्णूचं, महाविष्णूचं, विराट स्वरूपाचा, विश्वरूपाचा, सत्यलोकापर्यंत वर गेला शोधाला. शोधून जेव्हा तो देतो तेव्हा शोधून देतो, जेव्हा तो रक्षा करतो तेव्हा शोधून रक्षा करतो. कुठे अजून गुंडे दुष्ट राहिले तर नाही, दुष्प्रवृत्ती याच्या जीवनात. तर भूलोकावर होता हा, भूलोक म्हणजे या पृथ्वीवर. भू म्हणून त्याचे पावलं कुठे गेले, भूव स्वहा महा जन तप सत्य, सत्यलोकापर्यंत पोहोचला. की अजून कुठे याचे कारस्थान तर नाही उरले, सगळ्यांना आता साफ करतो बस. जसा हा कालोहम अस्मी लोक प्रवृद्धो, मी मगाशी ध्यानात सांगितलं 11व्या अध्यायात, म्हणतो की आता सगळ्यांना खातो हा बस, कोणाला नाही ठेवत. एकदा आला तर झाडू घेऊन आला, सगळ्यांची सफाई करू, सगळ्या दुष्टांची प्रवृत्ती विनाशाय दुष्कृताम. शिशुपालही गेला, रुक्मी काबूमध्ये केला, आणि जरासंधाचाही वध झाला, आणि दुर्योधन आणि त्याचे सगळे पित्तू सगळ्यांना झाडू मारून, आणि स्वतःचे जे यादव तेही गुंडे व्हायला लागले होते, याचे स्वतःचेच मुलं आणि पुतणे भाचे, त्यांनाही सगळ्यांना एकमेकांमध्ये लढून सफा चाट करून शेवटच्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला लिहिलेलं, स्वतः नाही मारलं त्यांना, पण एकमेकातच लढून मेले. यादवांचा नाश झाला. आता जे उरले यादव तेवढे यादव आहे, ज्यांचं नाव यादव असतं त्याच कुळातले आहेत.
तर तसा त्यांनी वामन आणि ब्राह्मण रूपात धर्मात असूनही पाहिलं की अजून तो कुठे नाही, दाबतो पायाखाली, बस घुसवूनच टाकतो. कुठे दिसला नाही, पण तो वर सात्य लोकात ब्रह्म लोकापर्यंत पाऊल शोधून शेवटी खाली यायला लागला. येणार की तिसरं पाऊल ठेवायला जागा नाही. तेवढ्यात ब्रह्मदेवाने पाहिलं की अरे अरे माझे माझे प्रभू, माझे ईश्वर, माझे स्रोत, जिथून मी निर्माण झालो, माझा दाता, माझा कर्ता, माझा भरता, माझा निर्माता चे चरण ओळखले. पटकन आपलं कमंडलू असं कोणाला कधी मिळेल की प्रत्यक्ष देवाच्या चरणांचा अभिषेक करण्याची संधी. आणि त्या बुद्धिमान ब्रह्माने आपल्या कमंडलूतून चरणांची पूजा केली. त्याच्या तीर्थ जसं पंचामृत सारखं असतं ते जे पडलं अत्यंत प्रभावशाली, हजारो पटीने इथल्या नद्यांपेक्षा एवढा कमंडलू, एवढी धार नाही, हजारो पटी धाबधाबीत की पृथ्वीवर जर पडलं, कारण की त्याचा पाऊल छोटे पृथ्वीकडे येत होता वामनाच्या बलीच्या दिशेने, त्याच्यासोबत धार येत होती त्याच्या कमंडलूची. इथे जर पडेल तर फाटून जाईल पृथ्वी, 2 तुकडे होतील धडकन, इतका प्रभाव. जसं आता विज्ञानात म्हणतात ऍस्टेरॉइड जर आला, मिटिओर जर आलं, पडलं, अनेक डायनासोर्स होते ते सगळे नष्ट कसे झाले, वरून आलेलं धडकन काहीतरी जर पडलं पृथ्वीवर तर नेस्तनाभूत, सत्यानाश पूर्ण, जे काही जीवजंतू सगळे विनाश पावणार. तिथे सत्याला एवढ्या दुरून येणारी प्रवाह ब्रह्माच्या नदीत कमंडल होता. तर ते लक्षात घेऊन हे देवों के देव महादेव आपल्या मस्तकावर पहिले धारण केली. कोण? गंगा, महानदी, ती धार. का तर म्हण हे माझ्या प्रभूचे चरण तीर्थ आहे. त्या ब्रह्मानी ह्या वामनाचे चरण वर आपलं आता जे वाहून राहिलं आहे हे चरण तीर्थ मस्तकावर धारण करण्यासाठी ते परम वैष्णव शिव शंभो सतत राम नामात रत असलेले हनुमान रूपाने माकड तर माकड, जिथे पोझिशन मिळेल, जो ऍक्टिंग करायला जिथे रोल मिळेल पटकन घेणारा रोल, की अरे मला मिळून जाईल तर रोल मिळून जाईल, यांच्या लिले रामलीलेमध्ये मलाही स्थान मिळून जाईल, पटकन आलेला शंकर हनुमान म्हणून, कशी पर्वा न करणारा. लोक हसतील, काय म्हणतील, हनुमान तर हा रोल एक खाली आहे, चलो. तो शंकर तीर्थ म्हणून आपलं मस्तकावर धारण करणारे, ती एवढी धबधबीत धारा म्हणून ते सहन करू शकले. जसं विष प्राशन करणारा शिवशंभो, न खाली जाऊन स्वतः डिस्टर्ब होणारा, न ओकून दुसऱ्यांना डिस्टर्ब करणारा. अपमान, निंदा, नालस्ती, ईर्ष्या, लोकांनी ठेवलेलं नाव, गाराणे, सगळं विष इथे ठेवलं. न स्वतःचं मन खराब केलं, न दुसऱ्यांना शिव्या शाप देऊन त्यांना खराब केलं. तो नीलकंठ पुन्हा आला इथे पृथ्वीला वाचवणारा. तो नसता नीलकंठ तर आपण कोणीच तिथे राहिलं नसतं. विष्णूची नावही घ्यायला, हरीचं नाव घ्यायला, तेव्हा विष नसतं थांबवला तर नाही, गंगा नसती आपलं मस्तकावर धारण केली तर पृथ्वीच नसती राहिली. आणि मग ती त्याचं वर्णन आहे की एक म्हणतात 1000 वर्ष ती तिथे फिरत राहिली जटांमध्ये, कुठून निघू बाहेर निघायसाठी, इतका त्याचा जंजाळ महादेवाचा. निघाला खाली जागा नाही, आणि यांची सोडायची इच्छा नाही, कारण हे माझ्या प्रभूचे चरण तीर्थ आहे, बस झालं माझं कल्याण. इथे पुढे अजून कथा आहे त्याची. मग आता किती जान्हवी रूपाने झाली. मग ती शेवटी इथं पुढे येते काशीपर्यंत येते, त्याच्यानंतर तिचे नाव बदलत जातात. मंदाकिनी होती हिमालयातून, मंद आहे ती, हळूहळू जाते, गंगोत्रीतून निघते त्या स्लोली, आणि मग जेव्हा खाली पडायला लागते धडधडीत, प्रत्येक रूपासोबत नाव तिचं बदलते, नाम रूप. काशीमध्ये फुलते, खूप ब्रॉड होते, पण संत होते, करत करत कलकत्त्यापर्यंत पोहोचते. हुबळी गंगा सागर बनते, गंगेला तिच्या नावासोबत सागर बनलं. पण मग सरा निरनिराळे. तर शेवटी तिने प्रार्थना केली, साळी आहे ती शंकराची, पार्वतीची लहानी बहीण, हिने मला सोडा, आता मी ते फसली, गुंतली आहे तुमच्यामध्येच, इथून मार्ग. देवतांनी प्रार्थना केली इतरांचं कल्याण होण्यासाठी, अजून प्रयोजन आहे त्याचे. त्याच्या मागे राम, असं म्हणतात, रामाच्या एका बाणात
100 निशाणे लागतात. तसं हे सगळ्यामध्ये एकच नाही आहे ही नुसती लीला, याच्यातून 100 निरनिराळे कल्याणाचा ते आता व्हायला हवं म्हणून शेवटी एका ठिकाणून आपल्या जटीतून मार्ग दिला शंकरांनी, अलाव केला, परमिट केलं, चल निघ जा. आणि एक धार निघाली गंगोत्री जिथे आहे तिथून छोटीशी धार. आणि मग पुढे जात जात खूप पुन्हा मग तिला आपल्या स्वरूपात आली, धबधबा आहोत खूप दगड फोडत फिरत. आणि पुन्हा अभिमान, अशी कथा आहे अहंकाराला, तिला शंकराच्या साळीला, जसा गंगेला, पार्वतीच्या लहान्या बहिणीला, अपर्णेच्या बहिणीला. अपर्णा कोण? पार्वती. आणि म्हणून आता काय कळलं, जन्हू नावाचे ऋषी काशी क्षेत्रात अत्यंत सिद्ध योगी, महाप्रतापी, तिथं घेऊन प्राशन करून घेतला. इथे एवढा आलेला प्रवाह, बस पोटात, तिथून अजून कुठे नाही, बस इथे संपती, इथे डोक्यातून निघाली, याच्या पोटात गेली, झालं एवढी गंगा. शेवटी मग तिला पुन्हा लक्षात आलं, पुन्हा प्रार्थना केली, जे कानातून धार निघाली असं वर्णन आहे. जन्नूर ही छोट्याशा छिद्रातून जेवढी निघशील तेवढी निघ. जानहव जिथे धारण करतो ना, ब्राह्मण लोक जानव कानावरून लावतात शौचाच्या वेळेला, आणि त्यांचं नावही जन्म, तिथून जान्हवी तिचं नाव पडलं, गंगेचं नाव. असे निरनिराळे नावासह निरनिराळ्या कथा आहे. पण जिथे जिथे गेली सगळ्यांना पावन करत, सगळ्यांचं पवित्र, सगळ्यांचं कल्याण करत गेली ती. कारण ती ब्रह्माच्या कमंडूतलं पाणी येते, विष्णूच्या चरणांवरून आलेलं आहे, शिवानी मस्तकार धरलेला आहे. ब्रह्मा विष्णू महेश, त्या ज्ञान कर्म भक्ती तिन्ही आला. शिवशंभूचं ज्ञान, ब्रह्म कर्म निर्मितीचा, विष्णूची भक्ती, संपूर्ण योग आहे गंगेमध्ये. तर प्रेम निराळा ते यमुनेत, प्रेम याच्यावरचा त्याचीही वेगळी कथा आहे. अजून एक त्या गंगा आणि यमुनेची, की ज्ञान श्रेष्ठ की कर्म श्रेष्ठ की भक्ती श्रेष्ठ. यमुनेजवळ प्रेम आहे, सावत्र समजले जाते ती, पण तिच्या जो प्रेम आहे, निखळ प्रेम आहे, निरागस प्रेम आहे, निष्पाप प्रेम आहे, निरपेक्ष प्रेम आहे. तर सतत हा ग्वाला यमुनेकडे जातो, गंगेकडे एखाद वेळेस झाला असं कदाचित. सत्साच्या सख्यांना घेऊन प्रेमाजवळ आपलं तिथे पुन्हा आपली वस्ती तिथे जमा केली. राधेसोबत प्रेम लीला गंगे यमुने ताठी झाली, गंगे ताठी नाही, गंगे तटाकात ज्ञान साधना खूप त्यांची झाली, पण प्रेम लीला नाही झाल्या तिथे. तर म्हणून प्रेम सर्वोच्च. तर आता हे आज दिवाळीच्या गोष्टीच, रम्य गोष्टीच झाल्या. आता आपली वेळ होत आली, एखाद दुसरा श्लोक अजून करावा. तर लक्षात आलं असेल की शेवटी कृष्ण भक्ती सर्वोच्च. पण कृष्णाच्या मते हरकत नाही कोणाची भक्ती केली तरी, येन केन प्रकारेण देर सवेर अल्टिमेटली येऊन पोचतील. जसे आपण येऊन पोचतो आता, कृष्णामध्ये मन रमते आहे, कृष्णाबद्दल मन आकर्षित होत आहे. कुठूनही व्यवस्था झाली की कृष्णाचं नाव अचानक यायला लागलं. कोविड सारख्या पॅन्डेमिक, एवढं मरून राहिले लोक इतक्याले, आणि हे अचानक जीवनामध्ये आलं की रेग्युलरली आता कृष्ण 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 येते. कसं वेळ आली, बहुनाम जन्मनाम है ना. तर यो यो याम याम तनुम भक्ता श्रद्धयार्चितमुच्यति तस्य तस्य अचलाम श्रद्धाम ताम एव विदधाम्यहम्. जो जो सकाम भक्त जिस जिस देवता के स्वरूप को श्रद्धा से पूजना चाहता है, उस भक्त की श्रद्धा को मैं उसी देवता के प्रति स्थिर करता हूं. त्याचेच मुलं आहेत हे सगळे, बाबा, संत, गुरु, सगळे ऑल हिज चिल्ड्रन. त्याच्यात ईर्ष्या नाही आहे. आपल्याला आपल्या मुलांच्या प्रती कधी ईर्ष्या नाही होत. आपण त्यांची वृद्धी चाहतो, त्यांचं नाव अजून व्हावं, त्यांचं चहूकडे फैलावं. तर तसंच याची इच्छा आहे की त्याचे जे आहेत, तर यो यो याम याम म्हणजे जो जो ज्या ज्या, तनुम भक्त ज्या ज्या स्वरूपात भक्ती करतात, कशी श्रद्धया अर्चितुम इच्छसी, आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे जिथे जिथे श्रद्धा होईल. कोणी शिगावला जातं, कोणी शिर्डीला जातं, कोणी
हिमालयात जाता, कोणी काशीला जाता, कोणी गंगासागरला जाता, सगळी तिथे तिथे कोणी दर्ग्यामध्ये जातं, दिल्लीकडे कुठला दिल्लीच्या पुढे दर्गा आहे तिथे जातं, जिथे जिथे जात जसं जसं. पण श्रद्धा आहे, श्रद्धा अर्चितम इच्छसी, आपली श्रद्धा देण्यासाठी जातात, त्या त्या चरणी त्या ठिकाणी आपलं मन लावण्यासाठी जातात, लागलेलं असतं. तस्य तस्य म्हणजे त्यांच्या अचलाम श्रद्धा, श्रद्धा मी तिथे अचल करतो, म्हणजे चलायमान नाही करत, म्हणजे पक्की करतो. ताम एव त्यांच्यातच विद धामी अहम मीच करतो. अहम म्हणजे मी, अहंकार म्हणतो ना आपण, मीपणा, मीच तिथे पक्क करतो, तिथे त्यांची इतकं स्पष्टीकरण केलं आहे. आजपर्यंत माहित नव्हतं की किती क्लिअर करून. तर आपलं मन जिथे सहज जाते ते जरूर जाऊ द्या, कुठेतरी छोटेसे टिमटिमता दिवा मागे असावा की अरे अजून तेही ऐकलं आहे, हळूहळू येईल आपली वेळ, दिवस येतील जिथे मग पूर्ण दालन उघडेल आपलं. मग नुसतं खिडकीतून प्रकाश नाही, थोडं सणवाराला किंवा नवस बोलण्यासाठी नाही, मग पूर्ण फ्रीडम मिळेल, बाहेर पूर्ण ईश्वर प्राप्ती शकेल. सतया श्रद्धया युक्तस्तस्य आराधनमीहते लभते ततः कामान अन्येव विहितान हितान. वह साधक उस श्रद्धा से युक्त होकर उस देवता का पूजन करते हैं और उस देवता से मेरे द्वारा ही विधान किए हुए उन इच्छित भोगों को निसंदेह प्राप्त होते हैं. हे नियम एकदा ओरिजिनल मी बनवून ठेवले, सृष्टीचे नियम. युग युग येत जाते, सत्ययुग, पण ते तसे तसे त्या सेटिंग मध्ये चालत राहतात. मी डिझाईन करून ठेवलाय. ब्रह्म बनवत राहतो, प्रलय होतो, प्रभाव होतो, जे काय. मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय अहम कृत्स्नस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा. हा श्लोक झालाय आपला याच अध्यायातला सुरुवातीला. मीच बनवला आहे, माझ्यातूनच प्रभाव निघते बाहेर, माझ्यातच प्रलय होते. स्पायडर जसा कातीण स्वतःतून जाळ निर्माण करते, स्वतः घेते, तसं उपनिषदात उदाहरण आहे त्याचं, कातिणीचं उदाहरण येतं उपनिषदांमध्ये. तसा हा ईश्वर आहे, मस्त झोपला स्वतःच्या जाळ्यामध्ये आणि पण स्वतःपासून बनवून स्वतःमध्येच विलीन करतो आहे असं. तर इथे काय म्हटलं, जे सतया श्रद्धा, त्या साधकांची, त्या भावांमधली, त्या गुरूंमधली, त्या संतांमधली, त्या देवीमधली, त्या मातेमधली श्रद्धा मी युक्त तस्य आराधनम इहते, पोषण करतो, मी अजून मदत करतो पक्कवायला ते, कारण तिथूनही त्यांचं भलंच होणार आणि तिथूनच वाट ती मोकळी जाणार त्यांची, माझ्यापर्यंत येण्याची रस्ता तिथूनच येईल. लभते च ततः कामान अन्यैव भीतान हितान. ते ज्या उद्देशाने गेले होते ते मग आज न उद्या त्यांचे पूर्ण होतात. जे काही कोर्ट केस जिंकायची होती, लग्न ठरायचं होतं, नोकरी मिळायची होती, तब्येत सुधारायची होती, ते होत जातं आणि त्यांना वाटतं चला इथून आपल्याला मिळतंय, अजून येत जावं. असं करत करत केव्हा तरी वेळ येते, त्यांच्या लक्षात येते की याच्यापेक्षा जास्ती काहीतरी मिळवण्यासारखं आहे. हे मिळालं होतं पण झंझट गेली नाही, कोर्ट केस तर जिंकली पण अजून डोक्याला ताप झाला, तब्येत तर ठीक झाली पण घरातून निघून गेला ना, आता अजून छळ होऊन राहिला. असं तर झालं, तर नोकरी तर मिळालं, प्रमोशन, पण हा बॉस महा हलकट आहे. चांगलं मोठं घर तर मिळालं पण इथेच नेमके 3 बाजूला गुंडे राहून राहिले. काही ना काही हे लक्षात यायला लागते की अरे यार, इथून आगीतून फोफाट्यात पडलो. तर म्हणून आता हा नक्कीच मग अजून एक श्लोक करू, 23वा श्लोक. अंतवंतु फलम तेषाम तद्भवस्य अल्पमेधसाम देवान देवयजो यान्ति मद भक्ता यान्ति माम अपि. परंतु उन अल्प बुद्धि वालों का वह फल नाशवान है, टिकणार नहीं है. जिंकलेली केस, बांधलेलं घर, तथा वे देवताओं को पूजने वाले देवताओं को प्राप्त होते, और मेरे भक्त चाहे जैसे ही भजे अंत में वे मुझको ही प्राप्त होते हैं. अंतवंतु फलम तेषाम, त्यांना मिळणारे फळ अंतवंतु आहे, म्हणजे संपूर्ण फिनिश होतं, पुन्हा यावं लागते. ये रे माझ्या मागुल्या,
ना, जसं ध्यानाच्या वेळेस म्हणलं पुनश्च हरिओम, हरिओम 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 केलं, महाराज आपले अनुष्ठान केलं आणि हरे मिळालं, अंगार आला हातात, नंतर सोन्याची अंगठी मिळाली, घड्याळ मिळालं, चलो 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 झालं. तर ते विकून जे काही विकवाक करून जेवढं झालं संपलं, पुनश्च हरिओम, चलो हरिओम हरिओम हरिओम. ठीक आहे. तर बॅक टू स्क्वेअर वन, ते सतत संपत जात आहे, टिकणारं नाही राहत. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततम्. याच अध्यायातला सुरुवातीचा श्लोक आपण केला की अविनाशी ते नाही आहे, अविनाशी दुसरंच काहीतरी आहे, आपलं स्वरूप आहे आणि ते माझं आहे. तो म्हणतो माझी अंतरंग म्हणजे तटस्थ शक्ती, ते देवताओं को पूजने वाले देवताओं को प्राप्त होते हैं, है ना. निरनिराळ्या लोकांमध्ये सिद्ध लोक, चारण लोक, अप्सरा लोक, सौंदर्य प्रसादन करणारे अप्सरा लोकात जातील. सिद्धी, अणिमा, गरिमा, महिमा, लघुमा, मोठं व्हायचं आहे, छोटं व्हायचं आहे, पाण्यावरून चालायचं आहे, उडायचं आहे, ते त्या लोकाला, सिद्ध लोकाला प्राप्त होतील. पितरांमध्येच अडकलेले की आमचे असे होते, आमचे तसे होते, राजा होते, 40 ताटं होते, त्यांची पूजा, त्यांचा फोटो, सतत सतत पितरांचंच महत्व, पितरांचीच पूजा, पितरांनाच भोजन, पितर पितर पितर, इतर काही नाही, पितरच. तर पितृलोक आहे, पितृलोकात जातात, मस्त त्यांच्यासोबत बसा, खेळा, तुमचे पितर आहे तिथे. तर ज्याची ज्याची स्वर्ग प्राप्तीसाठी वेद यज्ञ जे होतात, 99% यज्ञ जे होतात, 99% पेक्षाही जास्त, 99.99% यज्ञ जे होतात आताचे, पक्क समजा लक्ष 100% स्वर्ग प्राप्तीच्या उद्देशाने निर्मित आहे वेदांमध्ये. यज्ञाची जी गीतेतलं कर्म यज्ञ, यज्ञ याचरत कर्म समग्रम न प्रविलीयते, यज्ञ अर्थात कर्मण. गीतेत यज्ञ सांगितलं, पण ते कर्म यज्ञ वेगळे. आपण ते झालाय 3रा अध्याय, 4था अध्याय, 5वा अध्याय कर्मयोग. पण वेदांमधले जे यज्ञ सांगितले आहे, इदम इंद्राय इदम नमः स्वाहा, इदम अग्नाय अग्ने नमः स्वाहा, इदम भौमाय सूर्याय वरुणाय नमः स्वाहा, जे सतत 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 देऊन एक चाटुनी कमंडलुनी टाकून राहिले, आणि लाया टाकून आल्या, बत्ता काय होऊन राहिलं काहीच कळून नाही राहिलं. याला काय अर्थ आहे? आगीत बत्ताशीचा काय संबंध आहे? आगीत लाया फुटून राहिला याचा काय संबंध आहे? आगीत तूप जळून राहिला, एवढे मरमर करून गाईला मोठा चारा घालून मरून राहिला गाई, कुठून तरी दूध आणलं, त्याचं दही केलं, त्याचं लोणी केलं, त्याचं तूप केलं, आणि हाडकोळे मुलं तडफडून मरून राहिले, खायला नाही. आणि लोटे घागरी भरून तूप टाकून राहिले आगीत, कोणाला नाही मिळत आहे. स्वाहा स्वाहा करून काहीतरी कुठेतरी आशा पिपास आहे मुर्गासारखा की स्वर्ग मिळेल, मग तिथे इंद्रासोबत अप्सरा, जे काय असेल ते, काहीतरी भलं होईल, काहीतरी चांगलं होईल, कल्याण होईल. निस्त्रैगुण्य भव अर्जुन, कृष्णाने म्हटलं ते यज्ञ नको करू. त्रैगुण्य विषय वेद, इथे अडकवणारे आहे ते सगळे यज्ञ, सात्विक राजसिक तामसिक घोटमाळत राहशील इथेच तू, त्रिशंकूसारखा. हे ते यज्ञ नको करू, तसे अनुष्ठान नको करू. कृष्ण सांगतोय गीतेत कोणाला? अर्जुनाला, त्याच्या जीवलग मित्राला. निर्द्वंद्व नित्य सत्व असतो, निर्योग क्षेम, ती तशा योगाच्या भानगडीत नको पडू. मी सांगतो तुला दुसऱ्या अध्यायात हे सांगितलं, निर्योग क्षेम. अरे योग नको करू, योग नको करून, हे तर योगाबद्दलच आहे सगळं. हो, मी सांगतो कोणता योग कर, कर्मयोग. 3रा अध्याय मग सुरू होतं. त्या भानगडीत झिजून जाशील. विनाश अंतवंत, ते इथे जे शब्द आला, अंतवंत फलम तेषाम, मिळून जाईल, चालले जातील. अप्सरा लोकात चालले जाईल ती सुंदरी, पितृलोकात चालला जाईल तो आपला नातू पणतू, स्वर्गात पोहोचेन तर ब्राह्मण, तिथं ठीक आहे. पण तेही अंतवंत आहे, स्वर्गाचाही नाश होतो. इंद्रात एक गोष्ट आहे, द्वारकेमध्ये इंद्राला जेव्हा इंद्र आलं दर्शनासाठी, आणि खूप त्याला वाटलं, मनात अपेक्षा ठेवून आला होता की तुम्ही येईल ते एकदम रेड कार्पेट रोल करते सगळेजण, मला काय प्रॉब्लेम काय आहे? ते नारदांनी सांगितलं की अरे तसं नाही, तू मुहूर्त नीट तयारी करून जा, असं नुसतं एकदम द्वारकेत जाऊन असं नाही होणार, तुला मिळणार. मी सांगतो, विधी सांगतो तुला, ईश्वरापर्यंत जायचं तर काय युक्ती सांगतो. मी इंद्र आहे, ते पृथ्वीवरचे आहे सगळे, तिथले पहारेकरी, त्याचे जे लोकपाल द्वारपाल जे असेल ते तिथले लोक आहेत. मी इंद्र आहे, मी स्वर्गात समजेल, मी सांगून देईल त्यांना, लक्षातच येईल. मला काय डायरेक्ट पोहोचवतील ते तिथे.
तर गेले इंद्र महाराज पहारेकरी म्हणे प्रवेश नाही आमच्या महाराजांसाठी. अरे प्रवेश कसा नाही, तुम्ही कोण आहे पॉप्युलर सांगावं लागेल, मग आम्ही आज जाऊन सांगू कोण आला आहे, मग ते सांगतील आत याव द्यायचं की नाही. जसं तर म्हणे अरे मूर्खा, तो मी ऐकलाय तो सुदामा भिकारी ब्राह्मण आला होता, तर तो तर सब चपला नाही, जेवण करताना सोडून अर्ध जेवण अर्धा घास पडला, तो धड 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 धावत सुटला, स्वतःच्याच उपरण्यामध्ये पाय अडकून धडकन पडला बिचारा कृष्ण, पुन्हा उठला आणि खडे बोचत बोचत लोक पण काय झालं, तर सुदामा ब्राह्मण आलाय त्याच्यासाठी. आता तो तर त्याला जेव्हा कळेल, अशा भिकारड्यासाठी जो तो धावत जात होता, त्याला जेव्हा कळेल इंद्र आलाय, तर मूर्खांनो पहारेकरांना तुम्ही समजा कसं त्याची अवस्था होईल. तुम्हाला तुमचा जीव मुंडी कापेल तुमची. माझ्यासाठी जर तुम्ही रस्ता रोखला तर ते भिकार भीक मागणाऱ्या ब्राह्मणासाठी जर धावला तर म्हणून नाही नाही नाही, तेव्हाही आम्ही तसंच केलं होतं. सुदामाला जाऊन नव्हतं दिलं, आम्ही त्याची ओळख मग विचारली, नेऊन सांगितली, तेव्हा त्यांनी ठरवलं त्याला काय कसं करा काय ते, त्याची मर्जी धावायचा आहे. तर आमचा राजा आहे, तो सोन्या राजा आमचा कान्हा राजा. तर नाईलाजानी थांबलं हे, तिथे धुमाकूळ दंगामस्ती तर नव्हती करायची. ठीक आहे सांगा म्हणे इंद्राला, जा पहा काय होते तुमची अवस्था, खेटराने उतरवल तर तुमची. गेले, कोणीतरी आलाय, चांगला दिसतोय, देखणा उंच पुरा वैभवशाली, काय कोण आलाय, कोण आहे, इंद्र आहे. कोणता इंद्र विचारून येते, विचारता म्हणजे कोणता इंद्र, तू वापस गेले कोणता इंद्र म्हणजे आता कसा देव कसा आहे, इंद्र माहित नाही. कोणता इंद्र म्हणजे इंद्र किती असतात, इंद्र कोणते असतात, इंद्र एकच असतो, चौळ्या भुवनामध्ये एकच इंद्र असतो. तर लांब कथा वेळ होत्या म्हणून सांगतो. शेवटी जेव्हा भेट होते त्याच्या द्वारकेतून, तुम्हाला एक विचारायचं आहे की तुम्ही असा कसा निरोप पाठवला की कोणता इंद्र म्हणून, हे रहस्य नाही कळलं. तर म्हणे ये तुला दाखवतो. खिडकीतून वरून खाली दाखवलं, काय ते मुंगे चालताना दिसून राहिले, रांग लागली, काहीतरी कुठेतरी खडी साखरेचा कडा तुकडा पडला, त्याच्यासाठी नीट बघ, नीट बारकाईने बघ, दिसायला लागलंय खूप मुंग्यांचं वारं. म्हणजे आता तुला मी दाखवतो. आणि पण त्या दिव्य दृष्टीने प्रत्येक मुंगळा इंद्र होऊन चुकलेला, कधी ना कधी, केव्हा ना केव्हा पुन्हा पडला गाढ स्वतःच्या कृत्यांनी खाली, त्या भोगांमध्येच अडकलेला पुन्हा. आता वर बघ तू, किती भुवन तुला दिसतात आहे दिव्य दृष्टीनं, यांच्यापैकी हे जे तुला लक्षावधी दिसून आल्या सृष्ट्या, हे प्रत्येकाचा एक इंद्र आहे. बघ तू नीट लक्ष देऊन, प्रत्येकाजवळ एक स्वर्ग आहे, प्रत्येकाजवळ एक एक इंद्र आहे, तुझ्यापैकी किती वरचढ आहे. तर मी बरोबर विचारलं ना की कोणता इंद्र आलाय मला भेटायला, जातो ना मी अयोध्येत, पण मला पहिले सांगतो कोणता इंद्र. तर मग आपलं मान खाली बसून लक्षात आलंय सगळा गर्वनाश. तर इथेच म्हटलं की तेही अंतवंतू आहे, खाली पडणार. पण देवान देव यजो यांती, ते आपल्या देवापर्यंत पोहोचतात, पण रहस्य मद भक्ता यांती माम अपि, मुख्य आजचा सगळ्यात महत्वाचा संदेश. परंतु मेरे भक्त चाहे जैसे भी भजे, अंत में वे मुझको ही प्राप्त होते हैं. मद भक्ता, माझी भक्ती करणारे, या अंती शेवटी येऊन माम अपि, मलाच येऊन मिळतात. तर आता आपला विचार करा, आपल्याला कुठे जायचं, स्वर्गात जायचं आहे की पितृलोकात जायचं आहे, आपल्या आजोबांना भेटायचं आहे, पंजोबांना भेटायचं आहे. ना मेरे तो गिरधर गोपाल, गोवर्धन गिरधारी. तर इथे आज थांबव, पुढे 24व्या श्लोकापासून सुरुवात करू पुढच्या वेळेस. बुद्धिहीन पुरुष मेरे अनुत्तम अविनाशी परम भाव को न जानते हुए मन और इंद्रियों से परे मुझ सच्चिदानंद घन परमात्मा को मनुष्य की भांति जन्म कर व्यक्ति भाव को प्राप्त हुआ मानते हैं. लिमिटेड पूर्ण वापर न करणं, बुद्धी तर सगळ्यांना आहे, बुद्धीचा वापर खूप कमी करणारे लोक कसा विचार करतात आणि का माझ्यापर्यंत नाही पोहोचत, इथपासून पुढचं निरूपण होईल. कदाचित पुढच्या वेळेस खूप चांगला आपला 7वा अध्याय संपणार असं मला वाटतंय. तर
वंडरफुल होईल मग ते. आणि 8वा अध्याय क्लिष्ट आहे, थोडा टेक्निकल आहे, खूप थोडा समजायला कठीण आहे. त्या 8 प्रश्न सुरुवातीला धड 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 प्रश्न विचारतो, पहिलेच सुरुवातीलाच अर्जुन एकानंतर एक, आणि तशी धड 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 उत्तरही देतात एका झटक्यातच. हाय असं 8ही प्रश्नांचे ते समजून घ्यायला आपल्याला कदाचित 8 आठवडे लागतील. तर पाहू. जय श्री कृष्ण. हॅपी दिवाळी, शुभकामना. लक्षात असं सुरुवातीला जे सांगितलं तर सदा दिवाळी संतन की, आठो पहर आनंद. 8 सतत आनंद जेव्हा होईल. जे जो राधेश्याम त्याच्या जीवनामध्ये 8ही आनंद राहील. जय श्री कृष्ण. ध्यान करू.